नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री गजानन विजय ग्रंथातील आजचा हा 16वा अध्याय. या अध्यायामध्ये श्री गजानन महाराजांची अपार करुणा, भक्तांची दृढ श्रद्धा आणि गुरुकृपेची महती प्रभावीपणे वर्णन केली आहे. खरी भक्ती, नम्रता व गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवल्यास भक्तांचे दुःख दूर होऊन जीवनात योग्य दिशा आणि आत्मिक उन्नती मिळते, हे या अध्यायातून स्पष्ट होते. या अध्यायाचा संदेश असा आहे की गुरुश्रद्धा, सेवा आणि अहंकार त्याग यामुळे जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होते. चला तर या 16व्या अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 16वा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पशुधरा, जय हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडून, केले द्विजांचे रसंरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटिसी, कारे देवा ब्राह्मण विशी. काय आहे लागली तुसी, गाढ निद्रा ये धवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणि बाणीचा प्रसंग देखा, आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून, अवघी कृत्ये आहेत शीन. आर्य संस्कृतीचे रक्षण, होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित, कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त, पुंडलिक नामे मुडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी, एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई, एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर, हाच धंदा ती येचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाती. गजाननाच्या वाऱ्या करिसी, सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांगतुसी, मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून, गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानन, वेड पिसासाच असे. तुझा ताप झाला बरा, म्हणून तू मानिसी त्याला. या काकतालीय न्यायाला, बळी पुंडलिकाचा पंडू नको. गिन गिन गणाते हे भजन, पिशाच परी आचरण. कोणाचेही खाणे जाण, ऐसा मुळी भ्रष्ट तू. म्हणून तुला सांगते, चाल अजन गावाते. केजाजीच्या शिष्याते, आपण दोघे करू गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन, अंजन गावी असे जाण. ते ऐकावया कारण, उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्ती पंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाती. तो भोकरे पुंडलिक, होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख, चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला. जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे न करू. ऐसा विचार करून, भागीसी बोलला जाण. अंजन गावा लागून, चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला, काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर, उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का. गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रात, तुझी वेड्या निश्चयी. कानात काही बोलला, म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे, त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण. गणगण ऐसे बोलून, महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस, ती मी आज पुरवीन खास.
ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद ती जहाला. पाहू लागला निरखुण स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या द्या मला सदया. नित्यपूजा करावया यावीन आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मनीचा जायेना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीन तेही स्वप्न कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी त्यांचा समजून काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपुल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या. अंजन गावी चालक आता मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाश. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणी. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला. तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंड गावचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस यांच्या आधी. तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला. तळी बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्या पासी. समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंड गावात. तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिलात का तुम्हा पासी. हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सर्वे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारली. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाचे गेले जान. मनोभावे करुण त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात. ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवर असे. या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती. म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे.
कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देव ध्यान. म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांच्या आठवण करी. राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला. एकच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी. जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनी या सर्वसाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी. तिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मणी आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिठले हिरवी मिरची. ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला. सांगू कसा मी भावजईला हट्ट एक करण्याला. माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत. भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त. नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली. चिंता कशाची लागली मुखश्री ती म्लान झाली. तुमची कशाने ये वेळा भाऊ वदे दीनवाणी. काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले मणी. विचारते ये वेळा पूर्ण सत्य वाचून. मनोरथना होती पूर्ण म्हणून तुला सांगून. काय करणे आहे गे नानी म्हणी त्यावर. सांगून पहा एक वार तू माझा धाकटा धीर. म्हशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्यापरी. तत कांता माय खरी मानिली पाहिजे साजेरी. ते तुम्ही जाणत असा ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रति बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे. सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्या या शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. ते एकता बोले नानी. दिराप्रती हास्यवदनी यासाठीच का हो म्हणी. संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणी. मजला स्पष्ट शब्दाने नानी काही ना आपुले गेही उणे. कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही. आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओजळ भर ठेविल्या आणून समोर. आपुल्या त्या धीराच्या भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माकून. प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला. जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी. गेलात तरी उपयोग ऐसे नानी बोलता. भाऊ निघाला तत्वता पुसून या पुल्या ताता. येता झाला स्टेशनासी तो गाडी 12ची. निघोनिया गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची. होती झाली शोकाकुळ अति हिरमोड त्याचा झाला. पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अवेर माझा एकाली. मी मुळीच हीन दीन कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण. लाभ केवी माणसाचा अक्षम्य ऐसे कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती. गाडी चुकली ए वेळा हाय हाय रे दुर्दैवा. त्वा माझा साधिला दावा माझ्या करी गुरु सेवा.
घडून दिली आज तू ही माझी शिदोरी, ऐशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी. सत्य सत्य त्रिवाचा गुरु राया कृपा राशी, नका उपेक्षू लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी. यावे धावून सत्वर थोर आपुला अधिकार, क्षणात पाहता केदार मग याया येथवर. का हो अनुमान करीत असा, मी न आज्ञा तुम्हा करीतो. प्रेमाने हाका मारितो म्हणून या हा न होतो. अपमान तुमचा यत्किंचित 3 घंटे अजून, अवकाश गाडी कारण तोवरी आपुले भोजन. होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत, तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात, आला तिहेच्या गाडीने कवर गेला दर्शना. तई तो योगीराना न करिता भोजना, बसला होता आसनी नैवेद्याची अतोनात. ताटे होती मठात पक्वान्नांनी परिलुप्त, ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घीवर. कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर. श्रीखंडपुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला. समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला. बाळा आणून ठेवी पुढे आम्ही म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून आपुल्या न झाल्या जेवण. प्रसाद भक्ता मिळतो कसा त्यासी ते वाट पाहती. करण्या आपणा विनंती त्यासी नसे होत छाती. म्हणून मी बोललो तई महाराज म्हणती थांब जरा. आग्रह नको करूस खरा, भोजन आज 4 प्रहरा. माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे. ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे. परवा नाही त्याची मला, ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला. भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पाहावी झाले असे पाहतेवी. भाऊ कवरा कारणे समर्थासी नमस्कार, केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडोनी कर, वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून. समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण. ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो. मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो. आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता. हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा. गाडी चुकली 12ची कवरास म्हणे बाळा भाऊ. आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू. समर्थासी जेवावया ऐसे ऐकता सत्वरी. कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समुरी. स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली तो प्रकार पाहता. आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता. खरेच भक्त वत्सल ते जीवी हस्तिनापुरात. भगवंताने ठेविला हेत सोडून पक्वान्न प्रत. विदुराच्या हुलग्यावरी तैसेच येथे आज झाले. आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले. चित्त कवराच्या स्वामीचे भाऊंनीही घेतला. समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला. ऐसे येथे ऐसेच होणार, समर्थ बोलले कवरासी. जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी. तू डॉक्टरी परीक्षेत, भाऊ म्हणे गुरुराया. आपली असू द्यावी दया, यावीच दुसरे मागावया. मी न आलो येठाई, आपुली हे दिव्य चरण. हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन. आपुल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला. भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला. नुपेक्षित कधीही शेगावीचा राहणार. तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर. कृषीकर्म करीतसे, घरची गरिबी होती खरी. काम करोनी शेतातरी, असता मानाचे अवसरी. दर्शना यावे मठात, चिलीम द्यावी भरून. घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसवून. जावे पुन्हा शेताते,
ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र देवाचा तो न कोणा सोडितसे जे जे असेल देवात ते ते श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला भिक्षिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत तो त्याच्या मार्गे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी त्यासी शिकार करण्या भली शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक त्या योगी ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला काना मागे अवचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित नवस सायास केले बहुत परी गुण येईना ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्याची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लाधेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकेतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासे मानवले झाडणे त्याने सुरेव केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी ऐसी 14 वर्षे झाली तुकारामासी सेवा केली तईच गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो झाडता कानातून छर्रा पडला गळून जैसी का ती भोकरातून दांबता सुटे आठोळी ऐसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साचे प्रचितीवी न कवनाची परमार्थी न निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ती श्री दासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक होवो भाविकांप्रत भवद सिंधू माझारी शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्यायः समाप्त गण गण गणात् बोते।